बातमीपत्राच्या सुरुवातीलाच सगळ्यात आधी दीपावलीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची घडामोड पाहूयात। मागाठाण्यात आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपचं कौतुक केलंय। भाजप म्हणजे आपलं घर आहे, मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य महेश कोठारे यांनी केलंय। तर मुंबईमध्ये कमळ फुलणारच आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असा दावा देखील महेश कोठारे यांनी केलाय। ते आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। अच्छा, ते भाजपचा महापौर म्हणतात, नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते। ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत। हां, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर? तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। महेश कोठारे म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं, मोदीजी आवडतात। मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात। तर संजय राऊत, तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता। तुमच्यासोबत व्हिलन आहे तर आमच्यासोबत हिरो आहेत। तुमच्यासोबत तात्या विंचू आहे तर आमच्यासोबत महेश कोठारे लक्ष आहे। तर महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर होणाऱ्या आरोपानंतर त्यांनी न्यूज 18 लोकमतवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। हे माझं वैयक्तिक मत आहे, त्याचबरोबर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं महेश कोठारे म्हणालेत। अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे सर स्वतःच आपल्या सोबत आहेत। महेश सर, तुम्ही हे वक्तव्य केलंय, तर तुम्ही अजूनही ठाम आहात या वक्तव्यावर? ऑफकोर्स, हे माझं मनात, हे माझं स्वतःचं मत आहे आणि माझं मत व्यक्त करण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे। सर, तुम्ही असं वक्तव्य केल्यावर अनेकांच्या पोटात मुरडा उठला। का बरं? टीका केली आहे तुमच्यावर खासदार संजय राऊतांनी। त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की महेश म्हणजे भाजपचा महापौर होईल तर त्यांना चूक वाटते, म्हणजे तुम्हाला चूक वाटते महेश कोठारेंना। आणि त्यांनी एवढा प्रश्न पण तुम्हाला महेशजी विचारलाय की तुम्ही मराठी आहात का? अरे बापरे! नाही, संजय राऊतांचा मी खूप आदर करतो, त्यांच्याविषयी म्हणजे खूप मला रिस्पेक्ट आहे आणि मी माझं जे मत व्यक्त केलेलं आहे ते माझं स्वतःचं मत आहे आणि माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये, इट्स अ डेमोक्रेसी। तेव्हा मी जे म्हटलेलं आहे ती माझी मनातली इच्छा आहे आणि ती मनाची इच्छा मी व्यक्त केली। याच्यात काय चूक केली? मी कोणावरती क्रिटिसाइज केलेलं नाही आणि मी संजय राऊतांचा पण आदर करतो, त्यांनी हे प्लीज नोट करावं। सर, पण मग महेश सर, तेव्हा म्हणजे दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता, तेव्हा असा काय प्रसंग होता की तुम्हाला भाजपचं कौतुक करावंसं वाटलं किंवा आपली ही भावना भाजप संदर्भातली व्यक्त करावी वाटली? माझी एक भावना होती ती मी व्यक्त केली, कारण मला ऑलवेज असं वाटते की इतक्या वर्षामध्ये ज्या ह्या गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत जो आपण प्रोग्रेस केलेला आहे, जे डेव्हलपमेंट झालेलं आहे देशाचं, ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचा मला अभिमान आहे। आणि म्हणून त्यांच्या व्यासपीठावरती मी कुठल्याही पार्टीचा नाही, मी कुठल्याही पार्टीमध्ये नाही, मी पॉलिटिक्समध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट नाही, मी एक नागरिक म्हणून हे माझं मत व्यक्त केलेलं आहे आणि नागरिक म्हणून माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। नाही, अगदी बरोबर सर। नेमकं झालंय असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यावेळेला तुमचं असं वक्तव्य आल्यामुळे तुमच्यावर टीका झाली आहे। तर तुम्ही संजय राऊतांना काही उत्तर द्याल या संदर्भात की ते जे म्हणाले की तुम्ही मराठी आहात का? मी ऑफकोर्स मी मराठी आहे आणि मी मराठी चित्रपट करतो, मराठी हे माझं प्राधान्य आहे, मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे। तेव्हा कोणीही माझ्याविषयी असा संदर्भ कारण चुकीचा आहे आणि ऑफकोर्स मी जे काय करतो ते मी माझ्या मनापासून करतो आणि जे काय बोलतो ते मी मनापासून बोलतो। सो प्लीज, थँक्यू।
एक महत्त्वाची बातमी, आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली हे काम चालणार आहे. तर वॉर रूमसाठी 12 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुखांचीही देखील सदस्य म्हणून यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर सर्व आरोग्य विषयक योजनांचं एकत्रीकरण करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर सोलापूरमधून बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांचे समर्थक बबनराव शिंदे, राजन पाटील आणि यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशातच पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बबन शिंदे यांचे बंधू माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या निवासस्थानी ते बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर सोलापुरात देखील पदाधिकाऱ्यांसोबत दत्तामामा भरणे हे संवाद देखील साधणार आहेत. त्यामुळे पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं भरणे यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. डॅमेज कंट्रोल म्हणण्यापेक्षा मी खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांकडे प्रत्येक 4-4 जिल्हे सगळ्यांना दिलेले आहेत. तर आज मी सोलापूरला ग्रामीणची मिटिंग संजय मामा शिंदेच्या त्या ह्याच्यावरती घेतोय. त्यानंतर दुसरी मिटिंग ही सोलापूर शहरामध्ये घेतोय. मला वाटत नाही की शेवटी सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांवरती अजितदादा पवार साहेबांचं प्रेम आहे, अजितदादा पवार साहेबांचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि त्या नेत्यांचं पण प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये दादांनी सर्वांनाच मदत केलेली आहे. त्यामुळे ही नेते कुठला असा कोणी विचार करतील असं मला वाटत नाही.